आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने जागतिक अर्थकारणात मोठी खळबळ माजवली आहे. 27 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीत पार पडलेल्या 16व्या भारत EU शिखर परिषदेत एका ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब झाले. तब्बल 2 दशकांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर भारत आणि युरोपियन युनियनने मुक्त व्यापार कराराचा समारोप केला आहे. हा केवळ एक कागदोपत्री करार नाही, तर याला मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स असे संबोधले जात आहे. एका बाजूला 140 कोटी लोकसंख्येचा भारत आणि दुसरीकडे 27 देशांचा समावेश असलेला 45 कोटी ग्राहकांचा युरोपियन युनियनचा महाप्रचंड गट. जेव्हा हे दोन दिग्गज एकत्र येतात तेव्हा जगाच्या आर्थिक नकाशा बदलणे अटळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन यांनी या कराराला जागतिक स्थिरतेचा एक नवा आधारस्तंभ मानले आहे. आजच्या या विशेष वृत्तात आपण पाहणार आहोत की या करारामुळे भारताला काय मिळणार, कोणत्या उद्योजकांचे भाग्य उजळणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाला यामुळे काय धक्का बसणार आहे. चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल्ड एमएच. भारत आणि EU दरम्यानचा व्यापार आधीच मोठा आहे. 2024-25 मध्ये हा व्यापार साधारण 137 अब्ज डॉलर इतका होईल. पण या नव्या करारामुळे यात मोठी क्रांती होणार आहे. भारत युरोपमधून येणाऱ्या 93% मालावरील आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी कमी किंवा रद्द करणार आहे. तर दुसरीकडे युरोप भारताच्या 99% मालाला आपल्या बाजारपेठेत विनाशुल्क प्रवेश देणार आहे. येत्या 10 वर्षात युरोपची भारतात होणारी निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे दरवर्षी युरोपियन कंपन्यांचे साधारण 4 अब्ज युरो वाचतील, ज्याचा फायदा भारतीय ग्राहकांना स्वस्त वस्तूंच्या स्वरूपात मिळू शकतो. या करारामुळे भारताच्या श्रम प्रधान म्हणजेच लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्रांना मोठी उभारी मिळणार आहे. जसं की बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या देशांची स्पर्धा करताना आता भारतीय कापड, कपडे आणि पात्राने यांना युरोपमध्ये 0% शुल्कामुळे मोठी बाजारपेठ मिळेल. युरोपमधील वृद्ध लोकसंख्या आणि भारताची औषध निर्मिती क्षमता यांचा मेळ या करारामुळे बसणार आहे. भारतीय औषधे आता अधिक सुलभतेने युरोपमध्ये पोहोचतील. भारत हा नैसर्गिक रबरचा मोठा उत्पादक आहे. भारत स्टेनेबल नॅचरल रबर उपक्रमामुळे भारतीय रबर आता युरोपच्या पर्यावरण विषयक नियमात तंतोतंत बसणार आहे. मुक्त व्यापार म्हणजे स्पर्धा, त्यामुळे काही घरगुती उद्योगांना कंबर कसावी लागेल. सविस्तर जाणूया. सर्वप्रथम ऑटोमोबाईल. युरोपियन आलिशान गाड्यांवरील शुल्क 70 ते 100% वरून थेट 10 ते 40% पर्यंत खाली येईल. यामुळे मर्सिडीज, BMW यांसारख्या कंपन्या स्वस्त होतील, ज्याचा फटका भारतीय प्रीमियम कार उत्पादकांना बसू शकतो. त्यानंतर द्वितीय, वाईन आणि स्पिरिट्स. युरोपियन वाईनवरील 150% शुल्क आता टप्प्याटप्प्याने 20% पर्यंत कमी होणार. यामुळे भारतीय मद्य उद्योगाला जागतिक ब्रँडशी थेट स्पर्धा करावी लागेल. तृतीय, डेअरी आणि कृषी. भारताने आपल्या दुग्ध व्यवसाय आणि काही संवेदनशील कृषी क्षेत्रांना या करारातून सुरक्षित ठेवले आहे, जेणेकरून भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या कराराला भारताच्या आर्थिक भविष्यातील सर्वात मोठा माइलस्टोन मानले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की हा केवळ एक व्यापार करार नाही, तर जागतिक कल्याणासाठी भारत आणि युरोपियन युनियनने एकत्र टाकलेले एक विश्वाचे पाऊल आहे. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मुक्त व्यापार करार असून यातून आपल्या शेतकरी, लघु उद्योजक आणि तरुणांसाठी युरोपची मोठी बाजारपेठ खुली होणार आहे. पियुष गोयल यांनी या कराराला मदर ऑफ ऑल डील्स, सर्व करारांची जननी असे संबोधले आहे. त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना म्हटले की हा करार विन विन आहे. आम्ही मेक इन इंडियाला अधिक बळकट करण्यासाठी ऑटोमोबाईल आणि वाईन क्षेत्रात अत्यंत सावधगिरीने टप्प्याटप्प्याने सवलती दिल्या आहेत. ज्यांना जमिनीवरील वास्तवाशी काहीही देणे घेणे नाही, तेच आज या ऐतिहासिक संधीला हाईप म्हणत आहेत. विरोधी पक्षांनी, विशेषतः काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या करारावर कडाडून टीका केली असून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर या कराराला भरमसाठ गाजावाजा असे म्हटले आहे. त्यांचे मुख्य आक्षेप जाणून घेऊया. सर्वप्रथम, पोलाद आणि ॲल्युमिनियमचे नुकसान.
युरोपच्या कार्बन बॉर्डर टॅक्स म्हणजे CBAM पासून भारतीय उत्पादकांना सूट मिळवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यामुळे भारताची या क्षेत्रातील निर्यात 7 अब्ज डॉलरवरून 5 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे आणि ती आणखी घसरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे। त्यानंतर द्वितीय, इलेक्ट्रिक वाहने युरोपियन कंपन्यांना सवलत दिल्याने भारताचा उगवता EV उद्योग संकटात येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। त्यानंतर तृतीय, रशियन तेल भारताच्या रिफाईंड इंधनावर युरोप निर्बंध आणू शकतो कारण त्याचा कच्चा माल रशियाकडून येतो, यावर स्पष्टतेचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले। हा करार अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन संरक्षणवाद अवलंबत आहे। मंत्री पियुष गोयल यांचे मत त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले की अमेरिकेने भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवले असले तरी युरोपशी केलेला हा करार भारतासाठी एक मोठा सुरक्षित मार्ग ठरेल। आम्ही कोणा एका देशावर अवलंबून राहण्यापेक्षा आमचे पर्याय वाढवत आहोत असे त्यांनी सूचित केले। अमेरिकेच्या काही व्यापार प्रतिनिधींनी या करारावर नाराजी व्यक्त केली आहे। युरोपियन युनियनने भारताला सवलती देऊन अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक धोरणात अडथळा आणण्याची चर्चा वॉशिंग्टनमध्ये सुरू आहे। हा कराराचा सर्वात रोमांचक पैलू आहे। सध्या अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन अमेरिका फर्स्ट आणि संरक्षणात्मक व्यापार धोरण राबवत आहे। ट्रम्प प्रशासनाने भारतावर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल 25% अतिरिक्त शुल्क लावले आहे। मात्र युरोपियन युनियनने अमेरिकेच्या या दबावाला झुगारून भारतासोबत करार केला आहे। ट्रम्प यांचे सल्लागार स्कॉट बेनेसेंट यांनी या करारावर टीका करत म्हटले आहे की युरोप स्वतःच्या कमर्शियल स्वार्थासाठी युक्रेनच्या हितांकडे दुर्लक्ष करत आहेत। भारत आणि युरोप दोन्ही अमेरिकेच्या अनपेक्षित व्यापार धोरणांपासून स्वतःला वाचवू इच्छितात। अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50% पर्यंत टॅरिफ लावले असताना भारताने युरोपशी हात मिळवणी करून अमेरिकेला एक स्पष्ट संकेत दिला आहे की आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत। अमेरिकेने H-1B व्हिसावर निर्बंध आणले असताना या करारामुळे भारतीय IT प्रोफेशनल्स, इंजिनियर्स आणि डॉक्टरांना युरोपमध्ये काम करणे सोपे होणार आहे। यामुळे भारतीय टॅलेंट आता अमेरिकेऐवजी युरोपची वाट धरेल, जे अमेरिकेसाठी चिंतेचे कारण ठरू शकते। या करारात वस्तूंसोबतच माणसांच्या हालचाली यावर मोठा भर दिला आहे। भारतीय विद्यार्थ्यांना युरोपमध्ये शिक्षणानंतर इथेच राहून काम करण्याची संधी मिळेल, पण नीती आयोगाच्या एका अहवालानुसार भारतामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण येणाऱ्याच्या तुलनेत 25 पटीने जास्त आहे। त्यामुळे या कराराचा उपयोग केवळ प्रतिभा पलायन म्हणून होऊ नये, तर यातून तंत्रज्ञान भारतात कसे येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। थोडक्यात सांगायचे तर मित्रांनो, भारत EU मुक्त व्यापार करार हा केवळ व्यापाराचा करार नसून तो जागतिक भू राजकारणातील एक मोठा मास्टर स्ट्रोक आहे। जिथे अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाच्या छायेत आहेत, तिथे भारत आणि युरोप एकत्र येऊन एक नवीन आर्थिक ध्रुव निर्माण करत आहेत। यामुळे भारतीय उद्योगांना जागतिक दर्जा गाठण्याची संधी मिळणार आहे, तर भारतीय तरुणांना युरोपची दारे खुली होणार आहेत। अर्थात स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला आपली गुणवत्ता सुधारावी लागेल। वाईन पासून गाड्यांपर्यंत आणि सॉफ्टवेअर पासून शेतीपर्यंत हा करार भारतासाठी एक सुवर्ण संधी आहे। भविष्यात हा मदर ऑफ ऑल डील्स भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यास मदत करेल का, हे पाहणे उत्सुकताचे ठरेल। बाकी तुमचे काय मत या डीलवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला। धन्यवाद।